योद्धा न्यूज मराठी। भक्तिमय वातावरणात रंगला टेकवडी जिल्हा परिषद शाळेचा पालखी सोहळा। बाल वारकऱ्यांनी वेधले लक्ष। टेकवडी तालुका खेड स्थानिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टेकवडी येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात पालखी सोहळा पार पडला। माऊली नामाचा गजर, हवेत फडकणाऱ्या भगव्या पताका आणि चिमुकल्या बाल वारकऱ्यांचा उत्साह यामुळे संपूर्ण टेकवडी परिसर विठुरायाच्या रंगात न्हाऊन निघाला होता। फुलांच्या सुंदर माळांनी सजवलेल्या पालखीचे भावपूर्ण पूजन शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, टेकवडीचे ग्रामस्थ आणि शाळेतील शिक्षक यांच्या हस्ते संपन्न झाले। पूजन सोहळ्यानंतर टाळ मृदंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या घोषात दिंडीचे पंढरीच्या दिशेने गावात प्रस्थान झाले। बाल वारकऱ्यांची आकर्षक रूपे। या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांची पारंपरिक वेशभूषा ठरली। हातात लहान टाळ, खांद्यावर भगव्या पताका आणि डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेले हे बालगोपाळ प्रत्यक्ष पंढरीचे वारकरीच भासत होते। बालचमूने साकारलेले विठ्ठल रुक्मिणीचे हुबेहूब रूप, कपाळावर लावलेला गोपीचंदनाचा टिळा आणि चेहऱ्यावरील निष्पाप भक्ती पाहून उपस्थितांचे व ग्रामस्थांचे डोळे सुखावले। गाव प्रदक्षिणेदरम्यान अनेक ठिकाणी सुवासिनींनी पालखीचे आणि दिंडीचे मनोभावे पूजन केले। यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपरिक फुगड्यांचा आनंद लुटत वातावरणात अधिकच रंग भरला। संस्कृती व संस्कारांचा जतन। उपक्रमाचा उद्देश पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांवर उच्च नैतिक संस्कार व्हावेत आणि त्यांना महाराष्ट्राच्या समृद्ध वारकरी संस्कृतीची प्रत्यक्ष ओळख व्हावी, या उदात्त हेतूने या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। कौतुक आणि नियोजन। शाळेच्या या उपक्रमाचे टेकवडीचे सरपंच श्री विठ्ठल शिंदे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री कचरू येवले, सर्व पालक तसेच ग्रामस्थांनी मनापासून कौतुक केले। हा सोहळा यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री अंकुश पवार आणि उपशिक्षिका श्री उज्ज्वला उनवणे यांनी विशेष नियोजन व परिश्रम घेतले। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी डॉक्टर देवेंद्र ओवार। मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी। रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल। आजच सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।